हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 4 लिक्विडेशन ऑफ कंपनी इलिस्ट्रेशन नंबर 10 पेज नंबर 4.42 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। द बॅलन्स शीट ऑफ सिम्प्लेक्स लिमिटेड सोमेश्वर ॲज ऑन 31 मार्च 2025 इज ॲज फॉलोज। आपल्याला खाली बॅलन्स शीट दिलेली आहे। लायबिलिटी साइडला आहे शेअर कॅपिटल issued and subscribed capital 1006% preference shares of ₹100 each। 1000 number of preference shares आहेत। 6% हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे किंवा रेट ऑफ डिव्हिडंड आहे आणि कॅपिटल आहे 1 लाख रुपीज। 2000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each फुल्ली पेड। 2000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत। एका शेअर्सची व्हॅल्यू फेस व्हॅल्यू होती ₹100 आणि ₹100 शेअर्स विकला गेलेला आहे। कॅपिटल आहे 2 लाख। 3000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each ₹50 पेड अप। 3000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत। ₹100 फेस व्हॅल्यू आहे आणि ₹50 कंपनीला मिळालेले आहेत। म्हणजे शेअर होल्डरांनी ₹50 कंपनीला दिलेले आहेत, म्हणजे ₹50 अजून त्यांनी दिलेले नाहीत। सेक्युर्ड लोन तारण कर्ज आहे। 6% डिबेंचर्स फ्लोटिंग चार्ज ऑन ऑल ॲसेट्स, म्हणजे ह्याच्यावर ॲसेट्स आपण तारण ठेवलेले आहेत, घाण ठेवलेले आहेत। 6% हे रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि डिबेंचरवाल्यांचं लोन आहे आपल्याकडे कंपनीकडे 1 लाख रुपीज। बँक लोन, बँकेचं लोन घेतलेलं आहे कंपनीनं आणि मॉर्गेज ऑन लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग कंपनीनं मॉर्गेज केलेली आहे। तर आता ही मॉर्गेज बिल्डिंग आहे, तर तुम्ही इथं एक स्टार करून ठेवा आणि खाली पण बघा, इथं जेव्हा रिअलाइज करतात ना तेव्हा पण आपण त्याचा इफेक्ट दाखवतो, म्हणून इथं पण एक स्टार करून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्याचं कॅल्क्युलेशन वेगळं करायचं आहे। त्याच्यानंतर आहे करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन, सन्ड्री क्रेडिटर्स आहेत आणि इन्कम टॅक्स। तर इन्कम टॅक्स हे आपले ना हे आहे, जरी तुम्हाला इथं करंट लायबिलिटीमध्ये दिलं असेल तरी हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत, हे लक्षात ठेवा, कारण तुम्ही पाहिजे तर इथं लिहून ठेवू शकता प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत। हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे काय, तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचा अर्थ आहे ते अग्राहकाचं देणं, म्हणजे पहिला नंबर त्यांचा असतो देताना। म्हणजे पहिले कोणाला द्यायचे, इन्कम टॅक्सवाल्यांना द्यायचे। ज्यांना पहिलं देतो, प्रथम देतो, त्यांना आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणतो। आणि दुसरे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत ते अनसेक्युर्ड सन्ड्री क्रेडिटर्स आहेत। त्याच्यानंतर ॲसेटला आहे लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, डेटर्स, कॅश ॲट बँक। कॅश ॲट बँक इथपर्यंत तुमचे ॲसेट आहे। त्याच्यानंतर सांगितलेलं आहे मिसलेनियस एक्सपेंडिचर्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस। प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे कंपनी स्थापन करण्यासाठी आलेला खर्च आहे, तर हा आपण घेणार नाही म्हणून याला क्रॉस करा। ही फिक्टिटियस ॲसेट आहे। आणि प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे। बिझनेस डेफिसिट म्हणजे लॉस आहे, तर लॉस आपण विकला जाऊ शकत नाही किंवा त्याचं रिअलायझेशन होत नाही किंवा त्याच्यापासून आपल्याला पैसे मिळत नाहीत, म्हणून आपण ह्याचं पोस्टिंग करणार नाही, म्हणून ह्याला मी क्रॉस केलं, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसला क्रॉस केलं। आता खाली दिलेली ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहूया। द कंपनी वेंट इनटू लिक्विडेशन ऑन 31 मार्च 2025। कंपनीचं लिक्विडेशनची तारीख लक्षात ठेवायची। लिक्विडेशन झालेलं आहे 31 मार्च 2025ला, म्हणजे कंपनी बंद झाली। द प्रेफरन्स डिव्हिडंड वेअर इन ॲरियर्स फॉर 3 years। द ॲरियर्स आर पेएबल इन लिक्विडेशन। लिक्विडेशन त्यांनी काय सांगितलेलं आहे, जो प्रेफरन्स शेअर्स आहेत त्यांच्यावर 6% जो डिव्हिडंड द्यायचा आहे, तो डिव्हिडंड 3 वर्षाचा द्यायचा राहिला। ॲरियर्स आहे म्हणजे द्यायचा राहिलेला आहे आणि तो लिक्विडेशनच्या वेळेस पेएबल आहे म्हणजे द्यायचा आहे। तर मग आपल्याला बघावं लागेल की त्याच्यावर किती डिव्हिडंड आहे आणि आपण त्याला देणार आहोत। द ॲसेट्स वेअर रिअल, आपण लगेच करायला घेऊया, फक्त बघूया इथं काय दिलंय। तर प्रिपेअर काय करायचं आहे, प्रिपेअर द लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट। ह्या लेसनमध्ये आपल्याला लिक्विडेशनचं स्टेटमेंट तयार करावं लागतं, म्हणून मी काय केलेलं आहे इथं लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ द वाइंडिंग अप ऑफ सिम्प्लेक्स लिमिटेड सोमेश्वर इन वॉलंटरी लिक्विडेशन लिक्विडेटेड ऑन 31 मार्च 2025। त्याच्यामध्ये आपण एका पेजचे 2 भाग केलेले आहेत। एका साईडला रिसीट आहे, म्हणजे जे आपल्याला पैसे मिळणार आहेत ते रिसीटला पण शो करणार आहोत। इस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे जी तुमच्या बॅलन्स शीटला ॲसेटची व्हॅल्यू दिलेली आहे ती म्हणजे इस्टिमेटेड व्हॅल्यू, आणि रिअलाइज्ड व्हॅल्यू म्हणजे ॲसेट विकूनची, इथं खाली बघा रिअलाइज केली जाते ॲसेट म्हणजे विकली जाते, विकून जे पैसे येतात ते आपण रिअलाइज व्हॅल्यूमध्ये लिहितो। पेमेंट साईडला ही आपली ऑर्डर ऑफ पेमेंट मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे।
तर ही ऑर्डर ऑफ पेमेंट तुम्ही लर्न करायची आहे आणि मी ही ऑर्डर ऑफ पेमेंट इथं लिहून घेतलेली आहे. तुम्ही ही लिहिताना कशी लिहायची आहे तर खाली बघायचं की पहिलं आपलं लीगल चार्जेस ह्याच्यात काय टाईप्स नसतात. लिक्विडेटर्समध्ये टाईप्स असतात. कोणकोणत्या किती मार्गाने लिक्विडेटरला रेम्युनेशन दिलेलं आहे ते बघायचं. तर मी क्वेश्चनमध्ये बघितलेलं होतं की 2% त्याला ॲसेट रिअलाइजवर दिला आहे, 3% अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवर दिला आहे. तर त्याच्यामुळं मी इथं 3 टाईप्समध्ये सोडलेलं आहे. 2% येईल ॲसेट रिअलाइजला आणि इथं सांगितलं आहे की 3% डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स 2 आहेत. इन्कम टॅक्स जरी हे असेल म्हणजे पहिला क्रमांक त्यांचा असेल त्याला आपण म्हणतो की जे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स असतील तरी पण त्याच्यावर पण आपल्याला 3% द्यायचं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स हे 90,000 आहेत, 90,000वर पण 3% द्यायचं आहे आणि 10,000वर पण आपल्याला 3% द्यायचं आहे. म्हणून मी इथं 2 लाईन सोडलेल्या आहेत कारण त्यांनी अनसेक्युर्ड म्हणलं आहे. कारण इन्कम टॅक्स ह्याच्यावर काय आपण गहाण ठेवलेलं आहे का किंवा मॉर्गेज काय केलेलं आहे का तर नाही. म्हणून आपण त्याच्यावर पण त्याला 3% रेम्युनेशन देणार आहोत. त्याच्यानंतर म्हणून मी इथं 3 लाईन सोडल्यानंतर आपली पेमेंट ऑर्डरमध्ये आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस किंवा तुम्ही कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप म्हणू शकता. तर ते मी इथं लिहिलेलं आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर आहे इथं प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. मग प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचा नंतर नंबर आहे. तर त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत. आत्ताच आपण क्वेश्चन रीड केला मग माझ्या लक्षात आलं की ते एक नाव वेगळं आहे. नाव आहे त्याचं इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत म्हणून मी ते एक लाईन सोडली. त्याच्यानंतर आहे आपला पेमेंट ऑर्डरनुसार डिबेंचर होल्डर. तर डिबेंचर होल्डर आपल्या क्वेश्चनमध्ये डिबेंचर्स पण आहेत आणि त्याच्यावरचं इंटरेस्ट पण द्यायचं आहे म्हणून प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट मी लिहिलं. त्याच्यानंतर नंबर येतो अनसेक्युर्ड क्रेडिटर्सचा. मी इथं अनसेक्युर्ड क्रेडिटर्स लिहिलं पण अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये नाव कोणाचं येणार आहे सन्ड्री क्रेडिटर्स म्हणून इथं मी लिहिणार आहे सन्ड्री क्रेडिटर्स. त्याच्यानंतर नंबर आहे प्रेफरन्स शेअर होल्डरांचा आणि आपल्याला इथं सांगितलं प्रेफरन्स शेअर होल्डरांचं प्रिन्सिपल आहे बघा इथं 1 लाख आणि 3 वर्षांचा त्याचा डिव्हिडंड द्यायचा राहिलेला आहे म्हणून मी इथं डिव्हिडंड पहिलं लिहिलं प्रिन्सिपल आणि डिव्हिडंडच्या खाली मी लाईन सोडली कारण इथं किती डिव्हिडंड द्यायचं आहे तर 1 लाखावर 3 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा आहे 6%, 6%नी. तर ती इथं अमाऊंट येणार आहे. त्याच्यानंतर इक्विटी शेअर होल्डर लिहिलं आहे. आता मला माहिती नाही की ती इक्विटी शेअर होल्डरांना पे करायचं आहे का त्यांच्याकडून घ्यायचं आहे कारण आपण काय करणार आहोत प्रेफरन्शियल क्रेडिटर्सना दिल्यानंतर बघणार आहे ॲसेटला किती पैसे आपल्याकडे आले रिसिटला किती पैसे मिळाले आणि पेमेंटला आपण किती पैसे पेड केले आणि आपल्याकडे पैसे शिल्लक राहिलेत का बॅलन्स आहे का नाही हे पाहणार आहोत. आणि जर बॅलन्स शिल्लक असेल तरच आपण इक्विटीवाल्यांना देणार आणि जर आपल्याकडे पैसे नसतील तर आपण इक्विटीवाल्यांना देणार नाही. तर मग म्हणून मी इथं पुढं काय लिहिलेलं नाही. आता काय करू आपण इथून क्वेश्चनला लगेच सुरुवात करू आन्सर लिहायला. तर पहिलं सांगितलं आहे कंपनीनं काय केलेलं आहे प्रेफरन्सचा डिव्हिडंड द्यायचा राहिला आहे 3 वर्षाचा आणि तो पिएबल आहे लिक्विडेशनच्या वेळेस. तर आपण देऊन टाकू. तर प्रेफरन्सचं बघा किती कॅपिटल आहे ते बुक तुमच्यासमोर आहे. तर 1,006% प्रेफरन्शियल ऑफ ₹100 त्यांचं कॅपिटल आहे 1 लाख म्हणजे प्रिन्सिपल आहे त्यांचं 1 लाख रुपीज. मग प्रिन्सिपलच्या इथं मी लिहिलं 1 लाख रुपीज. त्याच्यानंतर सांगितलं 3 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा राहिलेला आहे. मी तो वर्किंग नोटमध्ये तुम्हाला करून दाखवते डिव्हिडंड कसा द्यायचा आहे त्यांना. तर बघा प्रेफरन्स शेअर कॅपिटल पहिली वर्किंग नोट आहे. कॅपिटल आहे 1 लाख रुपीज इंटू डिव्हिडंड आहे 6%. या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले 6 1 जा 6 झिरो किती राहिले बघा 1 2 3 झिरो राहिले म्हणजे 6,000 हा 1 इयरचा डिव्हिडंड आहे. 1 इयर डिव्हिडंड आपल्याला किती वर्षाचा द्यायचा आहे 3 वर्षाचा 3 इयर्सचा. मग 6,000 इंटू 3 इयर्स आन्सर येतं 6 3 जा 18 18,000 आहे डिव्हिडंड. तर एवढा डिव्हिडंड आपल्याला इथं द्यायचा आहे. मग आपण लगेच प्रेफरन्स शेअर कॅपिटल होतं 1 लाख आणि डिव्हिडंड आहे 18,000. तर आपण इथं 18,000 लिहिणार आहोत आणि 1,18,000 प्रेफरन्स शेअर होल्डरांना देणार आहे. तर
हे झालं आपलं पहिला हे आन्सर. त्याच्यानंतर आपल्याला पुढं रीड करायचं आहे. द ॲरियर्स आर पे, ते झालं. द ॲसेट्स वेअर रिअलाइज्ड ॲज फॉलोज. ॲसेट्स रिअलाइज झालेले आहेत. लँड अँड बिल्डिंग, आपण लँड अँड बिल्डिंगला स्टार केला आहे कारण लँड अँड बिल्डिंग हे लोनला तारण आहे. तर बघावं लागणार आहे आपल्याला तो सरप्लस येईल का काय डेफिसिट येईल. त्याच्या अगोदर आपण ॲसेट रिअलाइज करून घेऊया. प्लांट अँड मशिनरी आहे, स्टॉक आहे आणि डेटर्स आहे. सगळ्यात पहिला आपल्याला कॅशचा बॅलन्स घ्यायचा असतो रिसीट साईडला. मग तुम्ही इथं म्हणणार आहात टू कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक अमाऊंट आहे त्याची 30,000. रिअलाइज्ड व्हॅल्यू आणि एस्टिमेटेड व्हॅल्यू एकच आहे. त्याच्यानंतर आपण लिहिणार आहोत ॲसेट रिअलाइज. सोप्या भाषेत लिहायचं ॲसेट रिअलाइज. प्रत्येक ॲसेटचं नाव खाली लिहायचं आहे, पण जी मॉर्गेज आहे त्या ॲसेटचं नाव लिहायचं नाही. लँड अँड बिल्डिंग सोडून काय येईल मग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक अँड डेटर्स. आपण इथं नावं लिहून घेऊ. प्लांट अँड मशिनरी, डेटर्स, सॉरी स्टॉक आहे, स्टॉक अँड डेटर्स. त्याच्या खाली आहेत डेटर्स. प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू बघा इथं एस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 2,20,000. 2,20,000 आणि स्टॉकची व्हॅल्यू आहे 1,00,000. स्टॉकची व्हॅल्यू आहे 1,00,000 आणि डेटर्सची व्हॅल्यू आहे पण 1,00,000. आणि रिअलायझेशनची व्हॅल्यू बघा. रिअलायझेशनमध्ये सांगितलं प्लांट अँड मशिनरी 1,80,000ला विकली, 1,80,000 रुपयाला सोल्ड आउट झाली. स्टॉक 70,000ला रिअलाइज झाला म्हणजे विकला आणि डेटर 60,000ला विकले. ही झाली आपली ॲसेट. त्याच्यानंतर आपल्याला एक ॲसेट आहे लँड अँड बिल्डिंग. त्याला लोनला मॉर्गेज आहे बँक लोनला. आता इथं विचार करायचा, लोन घेतले तुम्ही 1,00,000 रुपये, बँकेला द्यायचे 1,00,000 रुपये. बिल्डिंग विकली तुम्ही 2,40,000 रुपयाला, 2,40,000 रुपीजला. म्हणजे तुम्ही लोन देऊ शकता का, तर देऊ शकता. 1,40,000 रुपीज तुम्हाला मिळालेत, त्याच्यातून तुम्ही 1,00,000 रुपीज देणार आहात. म्हणजे 1,40,000 रुपीज तुमच्याकडे बॅलन्स राहील म्हणजे सरप्लस येईल. तर आपण इथं दुसरी वर्किंग नोट करू. बँक लोन, बँक लोन. तर काय आहे ना, लँड अँड बिल्डिंग सोल्ड. कितीला विकली आपण, 2,40,000ला विकली आणि लेस त्याच्यातून आपण लोन पेड केलं. तुमच्याकडे आले, तुमच्याकडे पैसे आले 2,40,000 आणि तुम्ही बँक लोन पेड केलं. बँक लोन पेड, ॲक्च्युली पेड बँक लोन म्हणायला पाहिजे होतं. 1,00,000 रुपीज आपण लोन पेड केलं. बँकेचं लोन होतं 1,00,000, तर 1,00,000 रुपीज पेड केलं. 1 0 जास्त झालं. तर बॅलन्स राहिला तुमच्याकडं 1,40,000. हा आहे सरप्लस, ह्याला म्हणायचं सरप्लस. हा सरप्लस आहे. तर ह्याची कॅल्क्युलेशन किंवा ह्याचं जे वर्किंग आहे ते कसं करायचं बघा. आपण इथं करणार आहोत, इथं लिहिणार आहोत टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. आता कोणती सिक्युरिटीज आहे, तर लँड अँड बिल्डिंग. खाली लिहा लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट आहे 2,40,000 आणि तिची एस्टिमेटेड व्हॅल्यू किती होती ते पण बघते बुकमध्ये होती 2,00,000. 2,00,000 रुपीज ही तुमच्या बॅलन्स शीटला दिलेले आहेत. आणि रिअलायझेशनमध्ये सांगितलेलं आहे बघा इथं 2,00,000 रुपीज इथं दिलेलं आहे आणि रिअलायझेशनमध्ये सांगितले 2,40,000. तर अमाऊंट मी इथं लिहिली लँड अँड बिल्डिंग. एस्टिमेटेड व्हॅल्यू होती 2,00,000, विकली ती 2,00,000ला. लेस लोन पेड किंवा लेस बँक लोन पेड. बँक लोन
पेड किती अमाऊंट होती तर 1 लाख रुपयाचं लोन होतं. 1 लाख रुपयाचं लोन पेड केलं. आपल्याकडे किती पैसे मिळाले, राहिले शिल्लक हा सरप्लस आहे 1,40,000. 1,40,000 राहिला. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा तुम्ही इथं बँक लोन पेड केलंय, परत इथं पेड करू नका. ह्या साईडला पेमेंट साईडला पेड करू नका. इथं पेड झालेलं आहे. काही वेळेस मुलं बऱ्याच वेळा चुका करतात, इथं पण पेड करतात आणि इकडं पण अनसेक्युर्डमध्ये पण पेड करतात. तर तसं होणार नाही. एकदा आपण पेड केलंय परत पेड करू नका. ही आपली ॲसेट रिअलायझेशनची ॲडजस्टमेंट कंप्लीट झालेली आहे. आता नेक्स्ट द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू ₹1,000. आपण लिहिले बघा इथं लिक्विडेशन एक्सपेन्सेस इथं आहे 8,000. आता हे आपल्याला अगोदर असं लिहून घेतलं की क्वेश्चन सॉल्व्ह करायला इझी जातं. द लिक्विडेटर इज इनिशियल टू रेम्युनेशन 2% ऑन ॲसेट रिअलाइज. 2% ऑन ॲसेट रिअलाइज इथं लिहिलंय बघा लिक्विडेटर्स रेम्युनेशन 2% ऑन ॲसेट रिअलाइज. आता अमाऊंट आपल्याला शोधावी लागणार आहे. 2% किती येणार आहे ती. तर आपण काय करू, नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा पण ॲसेट रिअलाइज केलेली असेल लिक्विडेटरनं आणि त्याला रेम्युनेशन देताना नेहमी लक्षात ठेवायचं तुम्ही इथूनच अमाऊंट घ्यायची आहेत. चुकून सुद्धा तुम्ही इथून घेऊ नका. तर इथून घ्यायचे आहेत. तर अमाऊंट आहे आपली 2,40,000. 2,40,000 प्लस 1,80,000 प्लस 70,000 प्लस 60,000. 2,50,000 चेक करते बरोबर आहे का. सॉरी 5,50,000 बरोबर आहे. 5,50,000 इंटू 2% इंटू 2%. ह्याच्यावर आपण इंटू 2% अमाऊंट आली 11,000. त्याला पहिला रेम्युनेशन देणार आहोत आपण 11,000 रुपये. त्याच्यानंतर सेकंड रेम्युनेशन आहे त्याचा पुढं सांगितलेलं आहे बघा त्यांनी. अँड 3% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. 3% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड करायचं आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. तर इथे येईल 3% ऑन अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. मग अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये 2 आहेत. एक सन्ड्री क्रेडिटर आहे 90,000. तर आपण इथं देणार आहोत 90,000 वर 3% इंटू 3%. 90,000 वर 3% इंटू 3%. अमाऊंट आली 2,700. इथं लिहिलं तरी चालेल 2,700. आणि आपण देणार आहोत 3% ऑन इन्कम टॅक्स किंवा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. ब्रॅकेटमध्ये म्हणू शकता इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स अमाऊंट आहे इन्कम टॅक्सची 10,000. 3% ऑन 10,000. 10,000वर 3%. 300 रुपीज. याची टोटल किती येते बघू. हे 300 प्लस 2,700 प्लस 11,000. 14,000 हा त्याचा रेम्युनेशन आहे लिक्विडेटरचा. 14,000. तर अशा पद्धतीने आपण रेम्युनेशन दिला. त्याच्यानंतर सांगितले की ऑल पेमेंट्स वेअर मेड ऑन 1 ऑक्टोबर 2025. तर सगळं पेमेंट त्यांनी 1 ऑक्टोबर 2025ला केलेलं आहे. म्हणजे ही ॲडजस्टमेंट असते किंवा ही जी तारीख असते ती डिबेंचर्ससाठी महत्त्वाची असते. तर डिबेंचर्सला बघायचं 1 लाख रुपयाचे डिबेंचर्स आहेत आणि त्याच्यावर 6% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. आणि आपण कितीपर्यंत पे केलेलं असतं तर ज्या तारखेला आपल्या कंपनीचं डिझोल्युशन लिक्विडेशन झालेलं आहे त्याच्यापासून पुढं जायचं आहे 1 ऑक्टोबरपर्यंत आणि एवढ्या दिवसाचं त्याला
इंटरेस्ट पेड करायचा आहे. म्हणजे बघा कशी येईल ॲडजस्टमेंट इथं 6% डिबेंचर्स. अमाऊंट आहे डिबेंचर्सची 1 लाख. 1 लाख रुपीज. आता इंटू आपल्याला करायचं आहे 6% आणि इंटू आपल्याला करायचं आहे किती दिवस. आता दिवस कसे कॅल्क्युलेट करायचे बघा. आपलं मार्च एंडिंगला संपलं म्हणजे इथपर्यंत आपण त्यांना इंटरेस्ट दिलेला आहे डिबेंचरवाल्यांना. ह्याच्या पुढं मार्चच्या पुढं जायचं कुठपर्यंत तर 1 ऑक्टोबरपर्यंत. इथं दाखवते बघा तुम्हाला. मार्च सोडायचा. मार्च महिन्याची 31 तारीख आहे. त्या मार्च महिन्याचं इंटरेस्ट आपण पेड केलं आहे. म्हणजे मार्च नंतर येणार आहे 1 एप्रिल 2025. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ऑक्टोबर महिना येणार नाही कारण 1 ऑक्टोबर आहे. 1 तारखेचं आपण व्याज देत नाही, 30 तारखेचं व्याज देतो. म्हणून आपण किती महिने झाले बघा. 1 2 3 4 5 6 6 मंथ. 1 2 3 4 5 6 6 मंथ. म्हणून 6 डिवाइड बाय 12. कारण एका वर्षात 12 महिने असतात म्हणून आपण डिवाइड बाय 12 करतो. 6 1 जा 6, 6 2 जा 12. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले. 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि 3 1 जा 3. 1 2 3 0. ह्याला आपलं इंटरेस्ट. तर डिबेंचरवाल्यांना त्यांचं प्रिन्सिपल 1 लाख आणि इंटरेस्ट 3000 पे करायचं आहे. आपण पेड करू. इथं डिबेंचर्स आहेत बघा. प्रिन्सिपल किती आहे 1 लाख. 1 लाख रुपीज प्रिन्सिपल. इंटरेस्ट आहे 3000. कसं काढलं आपण तर 1 लाख इंटू 3%, सॉरी 6% इंटू 6 मंथ. 3000 आलं. 1,03,000. 1,03,000 रुपीज आपण त्याला डिबेंचरवाल्यांना देणार आहोत किंवा दिले. आता हे आपला क्वेश्चन इथपर्यंत रीड करून झाला. आता बघायचं कोणकोणती लायबिलिटी आपली पेड करायची राहिली की ज्याचं नाव इथं आहे. काय काय राहिलं बघा. पहिलं खालून जाऊया. इन्कम टॅक्स आपल्याला पेड करायचा आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्समध्ये. एक आहे इन्कम टॅक्स प्रेफरन्शियल क्रेडिटर्समध्ये येतो तो. त्याला देऊन टाकायचे आहे 10,000 रुपीज. त्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स. ते येतात अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये. इथं येईल सन्ड्री क्रेडिटर्स 90,000. त्याच्यानंतर बँक लोन आपलं ह्या साईडला पेड झालेलं आहे. आपण इथं बँक लोन पेड केलेलं आहे. त्याच्यानंतर डिबेंचर्सवाल्यांना पण आपण पेड केलं आहे. त्याच्यानंतर कोण आहे तर इक्विटी शेअर होल्डर आहेत. प्रेफरन्सवाल्यांना पण आपण पेड केलं आहे. फक्त इक्विटी शेअर होल्डर राहिलेत. आता बघायचं आपल्याकडे पैसे किती आहेत आणि आपण किती पे करू शकतो. तर सर्वात प्रथम आपण इथं बघणार आहोत आपल्याकडे किती पैसे आहेत. आपण काय करू रिसिप्टची टोटल करू. एकच मिनिट. रिसिप्टची टोटल आहे 30,000 प्लस 1,80,000 प्लस 70,000 प्लस 60,000 प्लस 1,40,000. $4,80,000 टोटल आली आपली 4,80,000. इथं लिहून ठेवते मी. रिसीट टोटल वर्किंग नोटमध्ये रिसीटची टोटल आहे 4,80,000. 4,80,000 ही रिसीटची टोटल आहे. आता आपण पेमेंटची करू. 14,000 पे केले. त्याच्यानंतर 8,000. त्याच्यानंतर 10,000. 1,03,000. 90,000 आणि 1,18,000. म्हणजे आपण पेड केले किती पेमेंट साईडचे. पेमेंट
3,43,000 एवढे पेड केले. म्हणजे आपल्याकडे पैसे उरत आहेत, शिल्लक राहत आहेत. मायनस 4,80,000 किती पैसे उरत आहेत बघते. 1,37,000 1,37,000 हे आपल्याकडं बॅलन्स आहे, कॅश बॅलन्स आहे शिल्लक. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. हां बरोबर आहे. तर 1,37,000 आपल्याकडे शिल्लक आहेत. तर मग काय करायचं आहे, ते राहिलेले पैसे इक्विटीवाल्यांना द्यायचे आहेत. मग देताना काय करायचं, तर आता बुकमध्ये काळजीपूर्वक बघा इथं काय सांगितलेलं आहे. बुकमध्ये इथं सांगितलं आहे की 2,000 इक्विटी शेअर होल्डर आहे, त्यांनी 100 रुपीज देऊन टाकलेले आहेत, सगळेचे सगळे पैसे दिलेत. आणि 3,000 हे नंबर ऑफ शेअर होल्डर आहेत, ह्यांनी 100 रुपीज द्यायला पाहिजे होते पण त्यांनी 50 रुपीज दिलेत. मग ह्यांना कमी पैसे द्यायचे, ज्यांनी कमी पैसे दिलेत त्यांना कमी पैसे, ज्यांनी जास्त पैसे दिलेत त्यांना जास्त पैसे द्यायचे. ह्यांनी किती पैसे जास्त दिलेत, ह्यांनी 50 दिलेत, ह्यांनी 100 दिलेत. म्हणजे बघा, तर नीट काळजीपूर्वक बघा. इक्विटी शेअर होल्डर, आता त्यांनी काय केलं होतं बघा, एका शेअर होल्डरांनी ह्यांनी 100 रुपये दिलेत आणि ह्यांनी 50 रुपये दिलेत. म्हणजे काय झालं, तर जे मायनस केलं तर 50 रुपये कोणी जास्त दिलेत, 2,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर आहेत, त्यांनी आपल्याला कंपनीला 50 रुपीज जास्त दिलेत. मग पहिले तुम्हाला 2,000 इक्विटी शेअर होल्डरांना 50 रुपीज द्यायचे. म्हणजे 2,000 इक्विटी शेअर होल्डर इंटू 50 रुपीज ईच. तर कॅल्क्युलेशन बघा, मी इथं करून दाखवते तुम्हाला. 2,000 इक्विटी शेअर होल्डर ॲट ₹50 ईच, आपण त्यांना 50 रुपये देऊ. तर कसं देणार आहोत आपण, 2,000 इंटू 50 म्हणजे किती, 5 2 10, 1 2 3, 5 2 10, 1 2 3 4, 1 2 3 4, 1,00,000 रुपये आपण देणार आहोत 2,000 जणांना. आता बघा, परत काय करणार आहोत आपण, जे 3,000 आता आहेत आणि हे 2,000 आता इक्वल झाले. तर मग काय करायचं, पहिलं ज्यांनी जास्त पैसे दिले त्यांना द्यायचं, नंतर ह्या दोघांचं ॲड करायचं. म्हणजे 2,000 इक्विटी शेअर होल्डर प्लस 3,000 इक्विटी शेअर होल्डर. म्हणजे मी इथं करणार आहे 2,000 इक्विटी शेअर होल्डर्स, इक्विटी शेअर्स प्लस 3,000 इक्विटी शेअर्स किंवा इक्विटी शेअर होल्डर म्हणा तुम्ही, इक्विटी शेअर. तर किती झाले टोटल इक्विटी शेअर झाले 5,000. आता जेवढी पण तुमची अमाऊंट राहिलेली आहे, रिमेनिंग अमाऊंट, ते 5,000 रुपीज तुम्ही कुणाला द्यायचे आहेत, ह्या सगळ्यांना 5,000 जणांना द्यायचे आहेत. आता आपल्याकडे होते 1,37,000, त्यातले 1,00,000 रुपये 1,00,000 रुपीज आपण 2,000 जणांना दिले. म्हणजे राहिले किती बघा, आपल्याकडे होते किती, 1,37,000, त्यातले 1,00,000 दिले आपण 2,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डरांना. राहिले किती बॅलन्स आपल्याकडं, 37,000चा बॅलन्स राहिला. हा बॅलन्स आपण 5,000 जणांना देणार आहोत. मग काय करायचं, फॉर्म्युला आहे इच शेअर किती काढायचं, इच शेअर असं येईल की 5,000 अमाऊंट घ्यायची, पहिली अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. अमाऊंट आहे 37,000 डिवाइड बाय 5,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. बघू आपण किती येते, 5,000 37,000 डिवाइड बाय 5,000, 7 रुपीज 40 पैसे, 7.4 पर शेअर आलं. इथं लिहिले बघा, इक्विटी शेअर्स पर शेअर लिहिते, इक्विटीच्या जागेवर पर शेअर, एका शेअरला किती पर शेअर, 7 रुपीज 50 पैसे. आता विचार करा, 2,000 जणांना पहिले आपण 50 रुपये दिले, आता परत ते 2,000 जण ह्या 5,000 पण आहेत. म्हणजे 2,000 जण ह्या 5,000 मध्ये इन्क्लूड आहेत. म्हणजे काय केलं, पहिले 50 रुपीज दिले आणि परत 7.4 रुपीज दिले. म्हणजे त्यांना आपण किती दिले बघा, प्लस 50 रुपीज. तर त्यांना आपण दिले 2,000 जणांना 57.4 रुपीज दिले. तर तुम्ही इथं लिहायचं आहे इक्विटी शेअर्स
2000 equity share at rupees 57.5 पर शेअर. म्हणजे त्यांना आपण किती दिले बघूया. 2000 जणांना एवढे रुपीज दिले इंटू 2000. अमाऊंट आली त्यांची 2000 जणांची 1,14,800. बघा आता कसं काढलं आपण. थोडंसं तुम्हाला दुसऱ्या पेजवर वर्किंग नोट करून दाखवते. बघा पुढं इथं काय झालं की 2000 जणांना आपण पहिले किती रुपीज दिले, तर त्यांना ॲट रुपीज 50 दिले. आणि नंतर किती दिले 2000 जणांना ॲट रुपीज 7 रुपीज 4 पैसे दिले. म्हणजे टोटल पैसे किती दिले त्यांना आपण 2000 जणांना 57 रुपीज 4 पैसे दिले. तर मग आपण असं करायचं आहे 2000 जणांना किती पैसे दिले, तर 57.4 दिले. म्हणजेच 1,14,800 रुपीज 2000 जणांना दिले. आता मग 3000 जे नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर आहे त्यांना आपण किती दिले, तर 7.4च दिले. त्यांना नाही जास्त पैसे दिले, त्यांना 7.4 दिले. मग आपण त्यांचं कॅल्क्युलेशन करू. 3000 इंटू 7.4 तर अमाऊंट आली त्यांची 22,200 हे दिले त्यांना. ह्यांची जर टोटल केली तर तुम्हाला 1,37,000 होते. बघू आपण प्लस करू. 1,14,800 बरोबर आले बघा. 1,37,000 एवढा आपल्याकडे बॅलन्स शिल्लक होता. तर 1,37,000 जेवढा आपल्याकडे बॅलन्स होता तेवढा आपण बॅलन्स काय केला, 2000 जणांना वाटला आणि 3000 जणांना डिस्ट्रीब्यूट केला. दोघांना पण आपण डिस्ट्रीब्यूट केला. मग इथं मी लिहिणार आहे 3000 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज 7.4 पर शेअर. ह्याला ब्रॅकेट घालणार आहे. अमाऊंट आहे 22,200. आता आपण टोटल दिले इक्विटी शेअर होल्डरांना 1,37,000 जो आपल्याकडे बॅलन्स होता. ह्याची टोटल केली तरी तेवढीच येते. 1,37,000 रुपीज आपण इक्विटी शेअर होल्डरांना दिले. आता आपल्याला काय करायचे आहे, टोटल तेवढीच येणार आहे. रिसिप्टची जेवढी होती टोटल, बघा इथं रिसिप्टची टोटल होती तेवढीच दोन्ही साईडची टोटल असणार आहे. म्हणून मी इथं खाली टोटल लिहिणार आहे. किती होती बघा इथं रिसिप्टची टोटल 4,80,000. 4,80,000 याला डबल अंडरलाईन करते. इथं पण लिहिते 4,80,000. असा हा क्वेश्चन मी आज सॉल्व केलेला आहे. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.